आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। कोल्हापूरमध्ये केंद्रीय पथक दाखल होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने कोल्हापूरचा दौरा निश्चित केला। आज हे केंद्रीय पथक येऊन कोल्हापुरात पाहणी करेल। कोरोना नियंत्रणात येत नसल्याने हे केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल होत आहे। रुग्णालयांमधल्या व्यवस्थांची पाहणी केल्यानंतर या पथकातले अधिकारी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करतील। कोरोनाच्या रुग्णांवर जिथे उपचार होतात त्या रुग्णालयाला हे पथक भेट देणार आहे। तसंच रुग्णालयांमधल्या सुविधांची सुद्धा पाहणी करेल। या केंद्राच्या पथकामध्ये 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? एक तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधली कोरोनाची दुसरी लाट कमी होत चाललेली असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र मिलिंद जी लाट दुसरी होती ती कंटिन्यू राहिलेली आहे। आज ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची जी संख्या आहे म्हणजे दिवसभरामध्ये सापडणारी ती 1000च्या वर आहे आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सरासरी 25 ते 30 आहे। संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूचा दर जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्यामुळे यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे राजेश टोपे आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले होते, टास्क फोर्स येऊन गेली होती आणि त्यानंतर आता आज केंद्रीय पथकाला कोल्हापूरमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। साधारणतः 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे कोल्हापूरमध्ये त्या कार्यालयात हे पथक दाखल होईल। तिथं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, मनपाचे आयुक्त असतील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतले जे इतर सगळे आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांच्याशी सखोलपणे हे पथक जे आहे केंद्रीय पथक ती चर्चा करणार आहे। काही रुग्णालयांची देखील या पथकाकडून पाहणी केली जाणार असल्याचं सांगितलं जाते। मात्र यामध्ये समावेश किती जणांचा आहे, त्या पथकामध्ये जे अधिकारी असणार आहेत ते कोणत्या दर्जाचे असणार याबाबत अजूनही जिल्हा प्रशासनाकडून काही खुलासा करण्यात आलेला नाही। मात्र हे पथक आज येऊन जो अभ्यास करणार आहे, जी चर्चा करणार आहे, त्यानंतर ज्या काही टिप्स दिल्या जातील किंवा ज्या काही सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या जातील ज्यामुळे कोल्हापूरमधला कोरोनाचा जो आकडा आहे, जी संख्या आहे ती कमी करता येईल। दुसरीकडे उद्या एका शाहू ब्लड बँकेच्या उद्घाटनासाठी राजेश टोपे आरोग्यमंत्री जे आहेत मिलिंद राज्याचे ते देखील उद्या कोल्हापूरमध्ये येणार आहेत। म्हणजे आज रात्री ते वस्तीला कोल्हापूरमध्ये आणि उद्या त्यांचा कार्यक्रम आहे। त्यामुळे सलग 2 दिवस जिल्हा प्रशासनाला या सगळ्या माहिती जी आहे ही आरोग्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहे आणि आज केंद्रीय पथकाला द्यावी लागणार आहे। त्यानंतर तरी कोल्हापूरमधला कोरोनाग्रस्तांचा जो आकडा आहे तो कमी येतो का हे बघावं लागणार आहे। मिलिंद, संदीप, किती वाजता हे पथक इथे येणार आहे? फक्त एकाच रुग्णालयाची पाहणी करेल का अन्यही काही रुग्णालयांची पाहणी हे पथक करेल? सध्या जर कोल्हापूर जिल्हा शहराचा विचार केला मिलिंद तर सीपीआर रुग्णालय, सेवा रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय ही जी रुग्णालय आहेत ही सरकारी रुग्णालय आहेत आणि इतर खासगी रुग्णालय आहेत। बऱ्यापैकी कोविड सेंटर मधली कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे कारण होम आयसोलेटेड पेशंट्स जे आहेत ते कोल्हापूरमध्ये सध्या जास्त आहेत। साधारणतः 11ची वेळ दिलेली आहे। म्हणजे पुढच्या 1 तासाभरामध्ये हे पथक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येईल। तिथून ते कुठल्या हॉस्पिटलची पाहणी करणार आहे याबाबतचा म्हणजे त्यांची जी रूपरेषा असेल कार्यक्रमाची किंवा दौऱ्याची पाहणी दौरा जो असणार आहे त्याबाबत कुठली अधिकृत अजून माहिती देण्यात आलेली नाही। मात्र टास्क फोर्स येऊन गेली, आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यानंतर पुन्हा केंद्रीय पथकाला इथे यावं लागतं। हीच मोठी चिंताजनक अशी बाब म्हणावी लागेल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं किंवा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं। कारण 1500, 1500 इतका कोरोनाग्रस्तांचा 24 तासातला कोल्हापूर जिल्ह्यातला आकडा आहे। त्यामुळे निर्बंध तर एकीकडे कायम ठेवले आहेत। 100 दिवस दुकान आहेत म्हणून व्यापारी वर्ग आक्रमक आहे, दुकानं उघडा असं म्हणतायत, रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते, नियमावली कोल्हापूरकर पाळतायत। मात्र दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट शेवटची प्रेक्षकांना मिळेल ही सांगावी लागेल, टेस्टिंग वाढवलेलं आहे कोल्हापूरचं। त्याचं कारण असं आहे पॉझिटिव्हिटी रेट कमी आणण्यासाठी साधारणतः आता कालचाच जर विचार केला तर काल जवळपास 13,000 जणांचं टेस्टिंग केलं आहे। त्यातले 1600 कोरोनाबाधित हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सापडले आहेत। त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामधले निर्बंध जे आहेत ते अजूनही कायम आहेत। संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या PMPML मध्ये सध्या प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांसाठी प्रवास मोफत सुरू आहे। मात्र दिल्ली सरकारच्या धर्तीवरती PMPMLच्या संपूर्ण रचनेत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा प्रवास मोफत करता येईल का याची चाचपणी PMPचे नव्हे तर PMPMLचे नवे CMD लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुरू केले। आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या PMPनं जर उत्पन्नाचा काही नवीन मार्ग शोधला तर महिलांच्या मोफत प्रवासाचा मार्ग मोकळा होईल किंवा त्या विषयातलं धोरण हे अंमलात येऊ शकतं। अन्यथा पुणे परिवहनवर बोजा आणखीन वाढेल। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव,
कोरोनाच्या या काळामध्ये एकीकडे जिथे सरसकट प्रवास खुला नाही आहे किंवा उभं राहून प्रवास करायला परवानगी नाही आहे, अशा याच्यात आणि PMPML तोट्यात असताना अचानक हा प्रस्ताव कसा काय समोर आला आणि हा प्रत्यक्षात शक्य आहे का? मिलिंद, हा प्रस्ताव समोर आलेला नाही आहे. नवे CMD जे आहेत ते लक्ष्मीनारायण मिश्रा त्यांनी काल चार्ज घेतला PMPचा आणि त्यानंतर काय काय करता येऊ शकेल याबाबत त्यांनी चर्चा केली आणि त्यामध्ये दिल्लीच्या धर्तीवरती शहराची प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे जी महिलांना मोफत सेवा देऊ शकते का याबाबतची चाचपणी जी आहे ती आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी जे डेफिशिट येईल किंवा जी तूट येईल उत्पन्नामधली ती तूट जाहिरातीच्या स्वरूपामध्ये किंवा इतर उत्पन्न जी आहेत खर्च जे आहेत ते कमी करून मॅच करता येईल का याचा एक तांत्रिक लेखाजोखा पाहिल्यानंतर ही सगळी योजना जी आहे ती अंमलात आणता येऊ शकेल का हे समजेल. मात्र असा विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि अत्यंत धोरणात्मक निर्णय म्हणावा लागेल. जर हा निर्णय झाला तर मोठा शहरातला सगळ्यात मोठा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतला प्रायोरिटाईज करणारा महिलांना हा निर्णय असेल. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये खरं तर आणखी बरेच सेगमेंट्स आहेत किंवा बरेच प्लेयर आहेत. पुणे महापालिका जी पैसे देते PMPMLला तिला हे मान्य असणार आहे का हे पाहावं लागेल. हा इतका मोठा धोरणात्मक निर्णय घ्यायचा तर त्याला पुणे महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरीही लागणार आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या आधारावरती हा निर्णय होईल. मात्र तुर्तास एक मुवमेंट म्हणून किंवा धोरण म्हणून या निर्णयाचा विचार करणं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. शहरातील सगळ्या महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला पूर्वीपासूनच मोफत प्रवास जो आहे PMPचा तो सुरू आहे. तोच रोज करता येईल का, रोजचं त्याचं डेफिशिट किती असेल, ते कुठून भरून काढता येईल असा एक डिटेल स्टडी जो आहे तो या नव्या CMDना करावा लागेल. मात्र काही ज्याला आपण म्हणू आमूलाग्र बदल जे आहेत ते PMPमध्ये होतील त्यांच्या या अशा विचारांनी असं म्हणता येईल. शहरातल्या महिलांसाठी जर हा निर्णय झाला तर हा निर्णय अत्यंत मोठा आहे. पण वैभव, महाराष्ट्रातली कुठली जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत चालवली जाणारी बस सेवा आहे ती कुठेही फायद्यात नाही, सगळीकडेच तोट्यात आहे. मुळात जर का काही दिवस मोफत आहेच तर ती महिनाभर केल्यानं नेमका किती अतिरिक्त महिलांना त्याचा फायदा होईल आणि जो या व्यवस्थेला तोटा होईल किंवा आर्थिक भुर्दंड बसेल तो नेमका किती बसेल, असा काही अंदाज वर्तवलाय? मिलिंद, असा अंदाज अजूनही त्यांनी वर्तवलेला नाही. या सगळ्याचं असेसमेंट करावं लागेल आणि ते शक्य असेल, झेपणारा असेल तरच तो करता येईल हेही त्यांनी मांडलं. मात्र एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी लागेल, शहरातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्यासाठी ज्या धोरणांची अंमलबजावणी गरजेची असते त्याच्यामध्ये हे धोरण अत्यंत चपखल बसू शकेल. काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांच्या भागामध्ये वर्तुळाकार चक्राकार वाहतुकीत 10 रुपयात दिवसभर AC बसनं फिरता येईल अशी योजना पुणे महापालिकेनं आणली आहे. वास्तविक ही योजना जी आहे ती येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणली आहे अशी चर्चा होते. मात्र त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय. 8 दिवसांमध्ये जवळपास 60,000 नागरिकांनी या PMPचा फायदा घेतलाय. शहरातल्या शहरात फिरण्यासाठी केवळ 10 रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील आणि तेही AC बस मधून प्रवास करता येईल. जर केवळ मोफतच का हा भाग आणखी एक वेगळा आहे. मात्र लोकांना तुम्ही प्रवृत्त केलं किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी या अशा धोरणांची अंमलबजावणी गरजेची असते. त्यात महिला ज्या सातत्यानं इन्सिक्युअर समजत असतात स्वतःला, त्यांना अशा काही गोष्टींनी आधार मिळू शकतो आणि त्यामुळे त्या या वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करू शकतात. त्याच्यामुळे कदाचित या नवीन CMD जे मिश्रा म्हणून जॉईन झालेले त्यांनी हा विचार केलेला असावा. पाहूयात, पुण्यानं नेहमीच महाराष्ट्राला काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेलं सुद्धा आहे. तर काय नेमकं होतं हा निर्णय, तुम्हालाच त्याची प्रक्रिया थोडीशी लांब आहे, पण पाहूयात ती प्रक्रियाही कशी पार पडते. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे. होय, पण शहरी भागात नाही, ग्रामीण भागात. राज्यात आज काही ठिकाणी 8वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक प्रशिक्षण आणि संशोधन परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणातून 81% पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. कोविडमुळे गेलं 1.5 वर्ष शाळा बंद आहे, त्यामुळे मुलांचं प्रचंड नुकसान होत आहे. कारण ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत आणि म्हणूनच सरकारनं 15 जुलैपासून ग्रामीण भागातील शाळा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात तब्बल 6 लाखपेक्षा जास्त पालकांनी प्रतिसाद दिला आणि यातल्या
81% पालकांनी प्रत्यक्ष शाळा सुरू करायला सहमती दर्शवली। यात ग्रामीण भागातल्या पालकांचं प्रमाण 88% तर शहरी भागातल्या पालकांचं प्रमाण 77% इतकं आहे। आपण घेताना सर्वच वर्ग घेतले आता त्यामध्ये हा सर्वेची जी आकडेवारी आहे ती शासनाकडे जाईल आणि मग यामध्ये आरोग्य विभाग असेल, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आहे आणि या उच्च स्तरावरती याबाबत निर्णय होऊ शकतो भविष्यामध्ये। एकंदरीत सगळ्यांचं मत आहे मेजॉरिटी का शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि शाळा सुरू झाल्या तर आम्ही पालक तयार आहेत शाळा पाठायला, असं पालक तयार आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद आहेत, मुलं घरी आहेत, ऑनलाईन अभ्यास करत आहेत, तर तरी देखील त्याच्या काही मर्यादा आहेत आणि म्हणून लवकरात लवकर शाळा सुरू होऊन एक पालक म्हणून मला असं वाटतं की लवकरात लवकर शाळा सुरू होऊन मुलांच्या सर्वसाधारण अभ्यास त्यांचा व्हावा। माझी जी मुलं घरी आहेत ती सतत मोबाईल आणि मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करत आहेत, परंतु जी मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये ती शाळाच करू शकते। बहुतांश पालक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांची सुद्धा मागणी आहे की आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत। हा तर विषय आहे, कारण एक 2-3 वर्ष जर अशाच पद्धतीने शाळा बंद राहिल्या तर विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या अस्पष्ट राहतील आणि पुढील शिक्षणामध्ये 11वी 12वी सारख्या किंवा जेई किंवा नीट सारख्या परीक्षेमध्ये अत्यंत त्यांना कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे। याचा धोका मोठा आहे की पिढ्या बरबाद होण्याचा याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे। तिकडे कोरोना संकट काळात बंद असलेल्या शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहेत। कोरोनामुक्त भागामध्ये आजपासून या शाळा सुरू होतील। गेल्या महिन्याभरापासून ज्या भागात कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्याच भागात 8 ते 12 म्हणजे 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरणार आहे। बहुतांश ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होत आहेत। यात औरंगाबाद, वाशिम, अमरावती या भागांचा समावेश आहे। औरंगाबादमध्ये ग्रामीण भागात 595 गावातल्या 850 शाळा सुरू होत आहेत। वाशिममध्ये 363 शाळा सुरू होत आहेत। त्यामुळे आता या भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिकता येणार आहे। ऑनलाईन वर्ग न भरता पुन्हा एकदा या सर्व ठिकाणी शाळेची घंटा वाजेल। अर्थात इथे नियमांचं पालन करणं हे सगळ्यांकरता बंधनकारक असणार आहे। त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ग्रामीण भागात शाळा सुरू होत आहेत आणि ही निश्चितपणे अतिशय दिलासादायक गोष्ट असणार आहे विद्यार्थ्यांच्याकरता। गेलं 1.5 वर्ष सगळेच विद्यार्थी, त्यांचे पालक, सगळेच जण या ऑनलाईन शाळा आणि सगळ्या गोष्टींना कंटाळले होते। विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, अर्थात आज तो सुदिन आहे की जेव्हा शाळेची घंटा वाजणार। नक्कीच मागील जवळपास वर्ष ते 1.5 वर्षापासून कोरोनामुळे ज्या शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थी घरूनच अभ्यास करत होते, शिक्षकही शाळांवर उपस्थिती नव्हती आणि त्यामुळे शाळेमध्येही थोडंफार म्हणजे याचं वातावरण होतं। परंतु आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील जवळपास 400 शाळा 10 वाजता सुरुवात होणार आहे। त्यामध्ये खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत। 8वी पासून पुढील वर्ग यामध्ये सुरुवात होणार आहेत। आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप झाला होता आणि त्यानंतर शाळा या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता जसं जसं कोरोना कमी होतोय तसं स्थानिक म्हणजे गावातील शाळा सुरू होतात, ग्रामीण भागातील शाळा सुरू होत आहेत। यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 400 शाळा सुरू होत आहेत। आपल्यासोबत धर्मापुरी या ठिकाणची जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमधील काही शिक्षक लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की शाळा सुरू करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून त्यांनी काय सुरुवात केली आहे। सर, आजपासून शाळा सुरुवात होत आहेत, तर एकूण तुम्ही पूर्वतयारी म्हणून काय केली आहे आणि विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय? आम्ही वर्ग स्वच्छ केले, सॅनिटाईज केले आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑक्सिमीटर आणि गन आणलेली आहे। तसेच इतर तयारी म्हणून सर्व विद्यार्थी एका बेंचावर एक विद्यार्थी बसवणार, सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व कोविड नियमांचं पालन करून आजपासून वर्ग सुरू करणार आहेत 8वीचे।
मिलिंद, शाळा आजपासून सुरुवात होणार आहेत, परंतु सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आदींचा वापर करून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे थोड्याफार विद्यार्थ्यांची संख्या आता कमीच आहे. विद्यार्थी आणखीही शाळेमध्ये येत आहेत, कारण 10 वाजता शाळा सुरुवात होणार होती. तो निश्चित टाइम विद्यार्थ्यांपर्यंत तो निरोप पोहोचला गेलेला नाही आणि त्यामुळे विद्यार्थी थोडासा उशिरा पोहोचतील. परंतु आजपासून जिल्ह्यातील जवळपास 400 शाळांच्या घंटा वाजायला सुरुवात होईल. मिलिंद, बर, विद्यार्थी केवढे उत्सुक असतील तर तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी परत एकदा तुझ्याकडे येतो. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आता सोलापुरातनं जोडले गेलेत. सागर, तुझ्या पाठीमागे शाळा दिसते कित्येक दिवसांनी. शिक्षक विद्यार्थी दोघे खुश आहेत? खरं आहे मिलिंद, खरं तर अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये पाहायला मिळते. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, जिथे खरं तर कोरोनाचा मोठा प्रकोप झालेला होता, कुठे आपण ही सोलापुरातली शाळा पाहतो आहोत. इथे हळूहळू विद्यार्थी येत आहेत. 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना नियमांचं पालन करणं, शाळेतल्या शिक्षकांना सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणं हे अत्यावश्यक असणार आहे. पण शहरी भागातच नाही, ग्रामीण भागातसुद्धा लोक अतिशय कंटाळले होते. विद्यार्थी तर हतबल होते या ऑनलाईन शाळेमुळे. विषय समजून घेण्यापासून नेटवर्कपर्यंतच्या अनेकविध अडचणी होत्या विद्यार्थ्यांना. पण कोरोनामुक्त गावामध्ये आता नियमांचं पालन करत या शाळा सुरू होत आहेत. आपण मगाशी बघितलं तसं परभणीप्रमाणेच सोलापूर आणि अन्य ठिकाणी शाळा हळूहळू सुरू होत आहेत. विशाल, अजूनपर्यंत शाळेत विद्यार्थी आलेत का? किंवा जे विद्यार्थी पालक येतील थोड्या वेळाने, काय काय तयारी आहे शिक्षकांची? शाळा सुरू करायच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. आज सकाळपासून सर्वच शाळांमध्ये स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. जे वर्ग आहेत त्यांना सॅनिटाईज करून घेतलं जात आहे. शिक्षकांची लगबग सुरू आहे की विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सगळे शाळांवर पोहोचले आहेत. जे विद्यार्थी येतील त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. स्वागत करताना विशेष म्हणजे यावेळेस टेम्परेचर गननं त्यांचं टेम्परेचर मोजण्यात येईल. त्यानंतर त्यांना सॅनिटायझर हातावर टाकून वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. अशी एकूण शाळांनी तयारी केली आहे. परंतु विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तो मेसेज आतापर्यंत पोहोचू शकला नाही की काय असं वाटतंय. कारण शाळेच्या आवारामध्ये अगदी तुरळक 1-2 विद्यार्थी आतापर्यंत पोहोचलेले आहेत. 10 वाजता शाळा सुरुवात होणार होत्या, त्यानुसार शाळांची घंटाही वाजले. शाळांचे जे वर्ग आहेत त्याची स्वच्छता झाली. पूर्ण शाळा सज्ज झालेली आहे. फक्त आता प्रतीक्षा आहे ते विद्यार्थ्यांची. विद्यार्थी जसजसे येतील तसे वर्गांमध्ये ते विद्यार्थी बसतील आणि प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात होईल. आणि शाळेचा जो परिसर मागील अनेक दिवसापासून शांत होता त्यामध्ये विद्यार्थ्यांची किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळेल. मिलिंद, बर, विशाल, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की विद्यार्थी पुन्हा एकदा पहिल्यासारखे शाळेमध्ये दाखल होतील. पण नियमांची काळजी घेणं मात्र अतिशय आवश्यक आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्कूल चले हम, पुन्हा शाळा भरणार बरं का बाबा आई, असं म्हणतायत शाळेतली मुलं. कारण आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे कोरोना आता जवळपास शून्यावर येऊन पोहोचलाय तिथे शाळा भरतायत. थेट जाऊयात नंदुरबारला. निलेश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नंदुरबारहून. निलेश, काय वातावरण आहे शाळांमध्ये? शिक्षकांनी कशी तयारी केली आहे? विद्यार्थ्यांचा, पालकांचा आहे का उत्साह पाठवायला? खरं तर मोठा उत्साह बघायला मिळालेला आहे. जवळपास 1.5 ते 2 वर्षाच्या गॅप नंतरून शाळा सुरू होत आहे. 8वी ते 12वीच्या दरम्यानच्या या सर्व शाळा आहेत आणि जिल्ह्यात तसं जवळपास 340 शाळा आहेत आणि त्यातले जवळपास 8वी ते 12वीच्या दरम्यानचे 90,000हून अधिक विद्यार्थी आहेत. आणि नंदुरबारची जर एकंदरीत करोना परिस्थिती बघितली तर ती आटोक्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात फक्त 25 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळं आता विद्यार्थी शाळेकडे येतात का आणि पालक त्यांना शाळेकडे येण्याकडे सहमती देतात का, याकडे खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आजपासून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा आणि महाविद्यालय जे आहे ते चालू झालंय. आपण आहोत नंदुरबार शहरातल्या कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही कॉलेज आहे 10वीच्या पुढचं ते सुरू झालेलं आहे आणि विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आता उपस्थित आहेत. आपल्यासोबत काही विद्यार्थिनी देखील आहेत ज्या 1.5-2 वर्षाच्या गॅप नंतर पहिल्यांदाच कॉलेजमध्ये आलेल्या आहेत
आणि पहिला दिवस असल्यामुळे त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा ताई की तुमचा आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा, कसं फील करताय, काय नेमका तुमचा उत्साह आहे? अवघ्या 1 वर्षानंतर आम्ही शाळेत आलेलो आहे, तर खूप छान वाटतंय शाळेत. काय प्रतिक्रिया आहे? किती वर्ष घरी राहिलं? घरचा अभ्यास बरोबर होता की हे बरोबर आहे? काय नाही, वाटतं? प्रत्यक्ष वाहिलेलं खूप छान म्हणजे समजतं, ऑनलाईन काही समजत नाही. आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष जो अभ्यास आहे तो चांगला आहे ऑनलाईन पेक्षा आणि तो छान वाटतो. आणखीन एक ताई आपल्या बरोबर ती आलेली, कुठल्या वर्गात आहे ताई आणि काय किती आज कॉलेज झालं? आज 3 लेक्चर झाले आणि मी 12वीला आहे. खूप छान वाटतं शाळेतून कारण 1 वर्ष म्हणजे 11वी सुद्धा आमची बेस्ट गेली. काय म्हणजे ऑनलाईन शिक्षण व्हायचं, पण त्याच्यामध्ये नेटवर्क इश्यू यायचे, खूप इश्यू यायचे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही कळायचं नाही. आणि आता खूप 1 वर्षानंतर शाळा ओपन झाली तर खूप आनंद होतोय. आपण बघू शकतो की ज्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत त्या अशाच आहे की खऱ्या अर्थानं जे शाळा चालू झालेल्या आहेत, महाविद्यालय चालवले, त्याचा आनंद हा द्विगुणित करणार आहे. ऑनलाईन शिक्षण होत होतं, मात्र त्यापेक्षा जे प्रत्यक्षात शिक्षक मेहनत घेतात विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे त्यांचा कल आहे. आपल्याबरोबर काही शिक्षक पण आहेत, त्यांचं काय म्हणणं बघूया. किती विद्यार्थी आज कॉलेजमध्ये आलेले आहेत? मी कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य प्राध्यापक कृष्णा पाटील. काल आम्ही विद्यार्थिनींना साधारणपणे 5 ते 7 वाजेच्या दरम्यान आम्ही ऑनलाईन बैठक घेतली आणि ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर विद्यार्थिनींचा त्याचबरोबर पालकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमच्याकडे आर्ट, कॉमर्स, सायन्स 3 फॅकल्टी असून जवळपास आज 36 विद्यार्थिनी प्रेझेंट आहेत आणि विद्यार्थिनींचा जो उत्साह आहे त्या उत्साहामधून आम्हाला असं आढळले की ऑनलाईन एज्युकेशनला विद्यार्थिनी त्याचबरोबर शिक्षकसुद्धा फार कंटाळले आणि म्हणूनच या ठिकाणी ऑफलाईनला पहिल्याच दिवशी एवढा भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे अजून फक्त 12वीचेच वर्ग सुरू केलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी संख्या थोडी कमी वाटते. ज्या वेळेला 11वीचे वर्ग सुरू होतील त्यावेळेला आमच्याकडे जवळपास 950च्या पुढे विद्यार्थी संख्या असते. आज आमच्याकडे IBN लोकमतचे आपण बघू शकतो की शिक्षकांचंही म्हणणं होतं की ती जी काही ऑनलाईन बैठका झाल्या पालकांसोबत, त्यात सुद्धा पालकांची मागणी होती की आता प्रत्यक्षात शाळा सुरू करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने शाळा महाविद्यालय चालू झालंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शाळा ह्या निलेश दोन गोष्टींकरता आग्रह करेन तुला. एक म्हणजे आम्हाला वर्ग बघायचा आहे पुन्हा एकदा डोकवून, सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना वर्ग बघायचा आहे. आणि दुसरं, पाठीमागे बऱ्याच विद्यार्थिनी उभ्या आहेत, छोट्या छोट्या अगदी थोडक्यात त्यांच्या पटकन प्रतिक्रिया घे की काय त्यांना वाटतंय, बरं वाटतंय का, मास्क कायम बांधणार का, घालणार का कॉलेजमध्ये आल्यानंतर? माझ्यासोबत काही विद्यार्थ्यांनी, आपण त्यांनाच विचारूया. काही मास्क घालून वर्गात यावं लागतंय, सुरुवातीला असं नव्हतं, आता काय तुझी प्रतिक्रिया आहे नेमकी मास्क बाबत? पहिले मास्क घालून यावं नाही लागत होतं, पण आता समस्या अशी आली की कोरोनामुळे मास्क घालावे लागत आहे आणि हात धुवावे लागत आहे, नियम पाळावे लागत आहे आणि ते आपल्यासाठीच चांगले आहे. कारण कोरोनाचे नियम पाळते तर आपण लवकर तरी उत्तम आहे. पण प्रत्यक्षात शिक्षण मिळतंय हा विद्यार्थ्यांसाठी एक समाधानकारक आजचा दिलासा म्हणावा लागेल. शाळा महाविद्यालय चालू झाल्यानंतर नंदुरबार मधल्या ज्या शाळा आहेत त्या खरं तर दुपारी 11:30 नंतर चालू होणार आहे, पण सकाळच्या सत्रात महाविद्यालयातले काही महाविद्यालयांचे वर्ग हे सुरू झाल्याचं चित्र सध्या तरी दिसून येते. बर निलेश, खूप खूप धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल. विद्यार्थिनींमध्ये आणि शिक्षकांमध्ये दोघांमध्येही उत्साह आहे शिक्षणाकरता आणि सगळेजण नियमांचं पालन करण्यासाठी तयार आहेत, चांगली गोष्ट आहे. सोलापुरात जाऊयात. सागर, माझा आवाज पोहोचतोय? काय म्हणणं आहे विद्यार्थी शिक्षकांचं? येतोय मिलिंद. खरं तर अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय शाळांच्या बाबतीतलं. कारण गेल्या 1.25 ते 1.5 वर्षापासून विद्यार्थी जे आहेत ते घरातच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ऑनलाईनमुळे अनेक विद्यार्थी कंटाळलेले आहेत. ग्रामीण भागात तर अशी अडचण आहे की ऑनलाईनची शाळा देखील तिथे होत नाही कारण नेटवर्कचा इश्यू आहे. अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे आज विद्यार्थी आता पुन्हा एकदा नव्याने शाळेत येत आहेत, नवी उमेद घेऊन शाळेमध्ये आलेले आहेत. आपल्यासोबत
काही शिक्षक आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी पण आहेत. तर काय सांगाल, आज शाळा सुरू होते, कसं वाटतं एकंदरीत, काय नक्की तयारी केली गेलेली आहे? आज सर्व प्रकारची शासनाच्या नियमानुसार सर्व तयारी आहे आणि खूप दिवस झाले विद्यार्थी घरी होते, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि नेटवर्कमुळं विद्यार्थ्यांना खरं शिक्षण मिळत नव्हतं. आता ऑफलाईनमुळं किंवा प्रत्यक्ष वर्गात आल्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये संवाद साधला जाणार आहे आणि त्याच्यातून खरं शिक्षण मिळणार आहे आणि त्यामुळं सर्व विद्यार्थी शिक्षकांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. या शाळेचा स्कूल कमिटीचा चेअरमन म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सहभागी घेतली. बर, सागरशी आपला नीट संपर्क होऊ शकत नाही, काही नेटवर्कचा इश्यू आहे आणि याच्याही पेक्षा वाईट नेटवर्कची अडचण ही विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात होती आणि म्हणूनच कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लगेचच एक सर्वेक्षण करून या ऑनलाईन शाळा आता प्रत्यक्ष भरायला सुरुवात होते. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर अन्य काही खास पाहत राहा न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. मास्क घाला, शाळेला चला, अशा आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षक म्हणतात, विद्यार्थी म्हणतात, संस्थाचालक म्हणतात आणि प्रशासनानं सुद्धा एक सर्वेक्षण करून निर्णय घेतला जिथे कोरोना आता नाही किंवा शून्याच्या जवळपास आहे तिथे काही शाळा उघडत आहेत. मात्र नियमांचं बंधन सगळ्यांना असणारे अनिश शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अनिश, कुठल्या शाळेमध्ये तू आत्ता आहेस? कधीपासून ही शाळा भरतीये? सध्या मी मावळ तालुक्यातील वराळे या गावात आहे आणि आपण जर पाहिलं तर या शाळेमध्ये क्लास चालू आहे. ज्या टीचर आहेत. आणि मी तुला थोडंसं थांबवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, आपण थेट जाऊया. गृह प्रवेश हो या कोई और यज्ञ कार्य, सामाजिक कार्य हो, इसमें भगवान विश्वकर्मा की पूजा, उनका सम्मान जरूर किया जाना चाहिए. विश्वकर्मा की पूजा यानी समाज जीवन में अलग अलग रचनात्मक कार्य करने वाले हमारे विश्वकर्माओं का सम्मान, स्किल का सम्मान. लकड़ी के कारीगर, मेटल्स का काम करने वाले, सफाई कर्मी, बगीचे की सुंदरता बढ़ाने वाले माली, मिट्टी के बर्तन बनाने वाले कुम्हार, हाथ से कपड़ा बुनने वाले बुनकर साथी, ऐसे कितने ही लोग हैं जिन्हें हमारी परंपरा ने विशेष सम्मान दिया है. महाभारत के भी एक श्लोक में कहा गया है, विश्वकर्मा नमस्तेस्तु, विश्वात्मा विश्व संभव. अर्थात जिनके कारण विश्व में सब कुछ संभव होता है, उस विश्वकर्मा को नमस्कार है. विश्वकर्मा को विश्वकर्मा कहा ही इसलिए जाता है क्योंकि उनके काम के बिना, स्किल्स के बिना समाज का अस्तित्व ही असंभव है. लेकिन दुर्भाग्य से गुलामी के लंबे कालखंड में स्किल डेवलपमेंट की व्यवस्था हमारे सोशल सिस्टम में, हमारे एजुकेशन सिस्टम में धीरे धीरे कमजोर पड़ती गई. साथियों, एजुकेशन अगर हमें ये जानकारी देती है कि हमें क्या करना है, तो स्किल हमें सिखाती है कि वो काम वास्तविक स्वरूप में कैसे होगा. देश का स्किल इंडिया मिशन इसी सच्चाई, इसी जरूरत के साथ कदम से कदम मिलाने का अभियान है. मुझे खुशी है कि प्रधानमंत्री कौशल विकास योजना के माध्यम से अब तक करोड़ से अधिक युवाओं को ट्रेनिंग दी जा चुकी है. साथियों, मैं एक और वाक्य के बारे में आपको बताना चाहता हूं.
एक बार स्किल डेवलपमेंट को लेकर काम कर रहे कुछ अफसर मुझे मिले। मैंने उनसे कहा कि आप इस दिशा में इतना काम कर रहे हैं, क्यों ना आप ऐसे स्किल्स की एक लिस्ट बनाइए जिनकी हम अपने जीवन में सेवाएं लेते हैं। आपको हैरानी होगी, जब उन्होंने सरसरी नजर से लिस्टिंग की तो ऐसी 900 से ज्यादा स्किल निकली जिनकी हमें अपनी आवश्यकताओं के लिए जरूरत होती है। आप अंदाजा लगा सकते हैं कि स्किल डेवलपमेंट का काम कितना बड़ा है। आज ये जरूरी है कि लर्निंग आपकी अर्निंग के साथ ही रुके नहीं। दुनिया में स्किल्स की इतनी डिमांड है कि जो स्किल होगा वही ग्रो करेगा। ये बात व्यक्तियों पर भी लागू होती है और देश पर भी लागू होती है। न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा, आणि मुद्दा असा आहे की विधानसभा अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीने आता सावध पवित्रा घेतल्याचं कळतंय। एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी अधिवेशनाच्या वेळेला अध्यक्षाच्या निवडीकरता काही विशेष सत्र बोलवता येईल का या दृष्टीने चाचपणी करण्याचं सुतोवाच करण्यात आलं होतं आणि आता त्यातच आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कायदे आणि नियमांमध्ये बदलासाठी सुद्धा हालचाली सुरू झाल्यात आणि त्याकरता ड्राफ्ट तयार करण्याचं काम सुरू असल्याचं कळतंय। तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित करण्यात आला आणि हा प्रस्ताव लवकरच सभागृहाच्या पटलावर सुद्धा ठेवण्यात येईल। खरं तर अध्यक्षपदासाठी हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने पण मतदान होत असतं। मतदानाने अध्यक्ष निवडला जात असतो किंवा संपूर्ण बहुमत असलेल्या पक्षानं सुचवल्यानंतर जर का विरोधकांनी उमेदवार उभा केला नाही तर बिनविरोध निवडणूक होत असते। पण यावेळेला काही बदल करण्याचं सुतोवाच होत आहे।